नमस्कार मंडळी. आजचा भाग ना खूप इमोशनल आहे. आजच्या भागात प्रसाद, कीर्ती, अमू आणि अवनी चौघेही दुःखीच आहेत. सगळेच एकमेकांना त्यांच्याही नकळत दुखावत आहेत. कधी जाणतेपणी, कधी अजाणतेपणी, तर कधी नाईलाजाने. तुम्हाला कुणाची चूक वाटते? कधी कधी कुणाचंही चुकत नाही, परिस्थिती आणि वेळच चुकते. पण ज्या गोष्टी आपल्या हातातच नाही त्याच्यासाठी रडून काहीच उपयोग नाही. दुःख तर होतच, पण सुखाची लाट ओसरली की दुःखाची लाट येते. दुःखाची लाट ओसरली की पुन्हा सुखाची येते. हेच तर आयुष्य आहे. आपण तटस्थ होऊन लाटा पाहत राहायचं, फक्त किनारा सोडायचा नाही. मनाला हेच समजवायचं की हेही दिवस जातील, कारण बदल सोडून काहीच स्थायी नाही. अशाच बदलांसाठी आयुष्यसुद्धा त्या चौघांना तयार करतंय. कसं ते पाहूया आजच्या भागात. थोडं तुझं थोडं माझं, भाग 26. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. ब्रेकफास्ट करताना काका अमितला म्हणाला, अरे अमू, आज तू ऑफिसला बाईकने किंवा ऑटोने जाशील का रे? आज मला गाडी घेऊन दिवाकरच्या ऑफिसमध्ये जायचंय. त्याची तब्येत जरा ठीक नाही असं म्हणत होता. काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम झालेला आहे. खूप काळजीत वाटत होता. अगदी रडायलाच आला होता. त्याला जरा भेटून येतो. हो चालेल काका, मी बाईक घेऊन जातो, तू जा गाडीने, अमू म्हणाला. शेखरने मग गाडी घेतली. तो दिवाकरच्या ऑफिसमध्ये पोहोचला. दिवाकर शेखरचीच वाट पाहत होते, पण आज नेहमीप्रमाणे त्यांच्या बोलण्यामध्ये उत्साह ऊर्जा नव्हती. ते खूपच थकलेले वाटत होते. काय रे हे दिवा, ही काय अवस्था करून घेतली आहेस? अरे दाढी वाढवली आहेस, कपडे गबाळ्यासारखे घातले आहेस, बरं नाही की काय तुला? शेखरने काळजीनेच विचारलं. शेखर, मला तू काही विचारू नकोस. मी जे काही सांगतोय ना ते फक्त ऐकून घे तू. मग शेखरने हाताची घडी घातली. सगळं सुरुवातीपासून सांगतो. तसं तुझ्यापासून लपलेलं नाही, पण आता अधिकच खरं आणि स्पष्ट सांगतो. विठ्ठलवाडीहून इथे आलो. छोटा मोठा उद्योग सुरू केला. आई बाबा कोणी मागे नव्हते. एकटा जीव सदाशिव. ऑफिसच्या कामानिमित्त माझी ओळख सदाशिवरावांशी झाली, म्हणजे माझ्या सासऱ्यांशी झाली. त्यांचा टुरिझमचा बिझनेस होता. त्यांना एकुलती एक मुलगी. एका होतकरू चांगल्या मुलाच्या ते शोधात होते. त्यांनी मला हेरलं. शर्मिलाची आणि माझी भेट झाली. पण माझ्याकडे स्वतःचं घरही नव्हतं, बिझनेस पण फार काही चालत नव्हता. त्यांनी मदतीचा हात पुढे केला. मला त्यांच्या बिझनेसमध्ये यायला सांगितलं. मी आनंदाने तयार झालो. त्यांनी आमचं लग्न लावून दिलं आणि तू इथेच राहा असं म्हटलं. मलाही मागे पुढे कुणी नव्हतं. मी त्यांचा घर जावई झालो. तोच खरा ट्रॅप होता. मी अडकलो गेलो ते कायमचंच. मग पुढे माझी मानसिक कुचंबना कशी झाली, किती त्रास झाला, माझा कसा अपमान झाला, ते सगळं मी सांगत नाही. पण एवढं मात्र सांगतो की शर्मिलाचं आणि माझं नातं केव्हाच नॉर्मल नव्हतं. तिला संसारच करायचा नव्हता. तिला फक्त आयुष्यात स्वातंत्र्य, मोकळेपणा हवा होता. मी तिला प्रेम द्यायचा प्रयत्न केला, पण तिने मला सतत झिडकारलं आणि आतासुद्धा ती तेच करते. काही वर्षांपूर्वी सासरे गेले. त्यानंतर सगळा बिझनेस तिच्या हातात आला. 70% शेअर्स तिचेच आहेत. उरलेले 30% मात्र माझे आहेत. तिने ना मला कधी प्रेम दिलं ना माझ्या मुलीला. ती नावाकरिता आई झाली. मला होईल तसं मी तन्वीला वाढवलं. तन्वीसाठी म्हणून मी ते नातं टिकवून सुद्धा ठेवलं. दुसरं कुणाशी तरी लग्न करणार, मग तन्वीला सावत्र आई मिळणार, मी पुन्हा अडकलं जाणार. ते मला नकोच होतं. म्हणून मग मीही तसा विचार केला नाही. आता वयाच्या या टप्प्यावर माझ्या बायकोला डिवोर्स हवा आहे. ऐकूनच शेखरला धक्का बसला. अरे पण का? आणि तन्वीला हे सगळं माहिती आहे का? डिवोर्स हवा आहे कारण मी तिला नकोय. तिच्या आयुष्यात दुसरं कुणीतरी आहे. स्पष्टपणे तसं ती काही बोललेली नाही, पण एकंदरीत बाहेरून सगळ्या गोष्टी मला कळल्या. कदाचित तन्वीला पण त्याबद्दल माहीत असावं. ती बिचारी काय बोलणार? डिवोर्सबद्दल तन्वीला सध्या तरी माहीत नाही. बिचारी नेहमीच टेन्शनमध्ये असते. सतत घरचे प्रॉब्लेम तिच्यासमोर काय रे डिस्कस करत राहायचे. तिच्या आयुष्यात जो काही आनंद आहे तो तिला निखळपणे कधी उपभोगता आलाच नाही. आता सुद्धा बघ ना, माझी एवढी गुणी पोर बक्षीस घेऊन घरी आली. बक्षीस मिळवलं, फॉरेनला गेली, पण तरीही तिच्या आईला त्याचं काही नाही. तन्वीला डिवोर्सबद्दल अजून काहीही माहीत नाही. सांगायची मी घाई केलेली नाही. म्हटलं ती तिथून येऊ देत, मग शांतपणे तिच्याशी बोलता येईल.
बिचारी माझी पोर प्रेमाला अगदी आसुसलेली आहे. मायेचा स्पर्श तिला कधी झालाच नाही. अनेक नातेवाईक मित्रमैत्रिणी आहेत, पण ते सगळे पैशाला जोडले गेलेले. पैसा आहे तोपर्यंत सगळेजण असतात रे, पण तिला जपणारं सांभाळणारं असं कुणी नाही. दिवाकर बोलत राहिले. हे बघ दिवा, तू काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. शेखर काहीतरी बोलायचं म्हणून बोलून गेला. नको रे शेखर, आता मला सगळं ठीक व्हायला नकोच आहे. आता मलाच शर्मिलाशी संसार करायचा नाही तर मला आता मोकळं जगायचं आहे रे. आमचं सगळं छान चाललंय, चांगलं आहे. आम्ही फॉरेन टूर करतोय, इकडे तिकडे फिरून मजा करतोय, आनंदी आहोत असा दाखवायचा मला आता कंटाळा आलाय रे. मला आता फक्त शांतता पाहिजे, स्वातंत्र्य पाहिजे. लग्नाचं ते ओझं नकोय मला. तिच्यापेक्षा डिवोर्सचा आनंद मलाच जास्त होतोय. पण शेखर, मला फक्त माझ्या तन्वीची काळजी वाटते. ती अगदीच अल्लड आहे. कुणाबरोबर काय बोलावं, कसं वागावं याची समज नाही. ते समजवायला आयुष्यभर कधी आई तिच्यापाशी नव्हतीच. जे जे काही मला सांगता आलं, माझ्या बुद्धीला पटलं तसं मी तिला वाढवलं. मग तिची तीच शिकत गेली. तुला आता असा प्रश्न पडला असेल की मी हे सगळं तुला का सांगतोय? कारण मित्रा, माझ्या प्रश्नाचं उत्तर आणि समाधान फक्त तुझ्याकडेच आहे. शेखर मग आश्चर्याने पाहत राहिला. तुला काय म्हणायचंय दिवाकर? मी तुझी काय मदत करू शकतो रे, सांग मला. शेखर म्हणाला. सून म्हणून तू तन्वीचा स्वीकार कर. शेखरचे डोळे मोठे झाले. विनंती आहे. हे बघ, तन्वी आणि तेजस चांगले मित्र आहेत. तन्वीला तेजस आवडतो. मुख्य म्हणजे तेजस आल्यापासून तिच्यात खूप चांगले बदल झाले आहेत. ती खूप जबाबदारीने वागू लागली आहे, चांगलं वागू लागली आहे. ऑफिसच्या कामामध्ये तिचं लक्ष लागू लागलंय. माझी तब्येत अलीकडे ठीक नसते रे, म्हणून मी तिला विचारलं होतं, बेटा तुझ्या मित्रांपैकी लग्नासाठी म्हणून तुला कोण आवडतं? तुझं कुठे काही जमवलंयस का? नसेल तर आपण बघायला सुरुवात करूया. कारण फक्त एवढंच की माझ्या हिश्श्याची जी काही प्रॉपर्टी, बिझनेस आहे तो लवकरात लवकर मला तन्वी आणि तिच्या नवऱ्याकडे सुपूर्द करायचा आहे आणि मला मोकळं व्हायचंय. खरंच सांगतो शेखर, माझी तब्येत ठीक नसते रे. उद्या मला काय झालं तर माझ्या मागे माझ्या मुलीचं कसं होईल ही चिंता भेडसावत राहते. म्हणून मला तिच्या लग्नाची घाई आहे. नाहीतर ती काही एवढी मोठी नाही. तेजससारखा गुणी मुलगा मी अजून कुठे पाहिलेलाही नाही. तुला माहिती आहे, तन्वीने पहिल्यांदा माझ्याकडे प्रेमाची कबुली दिली आहे. मला तेजस आवडतो आणि त्याच्याशी लग्न करायचं आहे असं म्हणाली. मला खूप आनंद झाला. तेजस, तन्वी दोघेही लहान आहेत. 22-23 वर्ष हे काही लग्नाचं वय नाही. पण मैत्रीचं आणि प्रेमाचं तर निश्चितच आहे. तेजस काही दिवसांपासून ऑफिसला येतो. अगदी मन लावून काम करतो. अगदी बॅलन्स्ड मुलगा आहे तो. तन्वीच्या विषयावर मी त्याच्याकडे बोललो होतो. ते ऐकताच शेखरचं हृदय धडधडू लागलं. मग काय म्हणाला तो? शेखरने घाईघाईने विचारलं. त्याने शांतपणे उत्तर दिलं, काका, तन्वी माझी मैत्रीण आहे. तिच्याबद्दल तसा विचार मी कधीच केलेला नाही. मुळात लग्न वगैरे करायचं माझं वय नाही. जेव्हा केव्हा होईल तेव्हा त्या संबंधीचे सगळेच निर्णय माझे काका आणि काकूच घेतील. खरं सांगू शेखर, त्याच्या उत्तरावरच मी फिदा झालो. इतका समंजस, मॅच्युअर्ड मुलगा जावई म्हणून कुणाला नको आहे रे. आता बॉल तुझ्या कोर्टमध्ये आहे. हे बघ, एक गोष्ट निश्चित, जशी तन्वी तेजसमुळे बदलली तसा तेजसही तन्वीमुळे बदललाय. दोघंही एकमेकांच्या कंपनीत अगदी आनंदी असतात. उलट बघितलं तर दोघं एकमेकांना पूरकच आहेत. एकमेकांमुळे त्यांची ग्रोथ होते. एवढ्या वर्षांच्या अनुभवावरून एवढं मी निश्चित सांगू शकतो की तेजसला पण तन्वी आवडते. पण त्यांच्या प्रेमावर तुझा शिक्कामोर्तब झाल्याशिवाय तो काहीही करणार नाही, हे निश्चित. आणि हे बघ, जे काही माझ्या हिश्श्याचं आहे ना ते सगळं त्या दोघांचंच आहे रे. त्यांनाच सांभाळायचंय. दिवाकर म्हणाले. अरे पण दिवा, मी तेजसला घर जावई होऊ देणार नाही हा, स्पष्टच सांगतो. आज तुझी जी अवस्था झाली आहे ना ती त्याची झालेली मला नको आहे. आधीच तो साधा आहे, शेखरने स्पष्टपणे सांगितलं. बरं, माझी अट मी मागे घेतली. तू घेऊन जा तुझ्या सुनेला. तिलाही आईवडिलांचं प्रेम मिळेल रे. पण होकार आहे ना? दिवाकरने विचारलं. शेखरचं डोकं आता गरगरू लागलं होतं. सईच्या धक्क्यातून बाहेर आला नाही तोपर्यंत तेजसचा धक्का बसला होता. अरे लगेच कसं रे सांगू? आधी मुलांना परत येऊ देत, मग बोलून घेऊ. तोपर्यंत शर्वरीशी पण बोलतो. पण तू काळजी करू नकोस. तेजसच्या मनाविरुद्ध मी काही होऊ देणार नाही. ठीक आहे ना? शेखर म्हणाला. ठीकच आहे, पण एवढं लक्षात ठेव, कदाचित माझ्याकडे जास्त वेळ नाही. दिवाकर म्हणाले.
अरे दिवाकर, काय रे वेड्यासारखं बोलतोस? असं बोलून बोलूनच तू डिप्रेशनमध्ये जाणार आहेस बघ. आपण डॉक्टरांकडे जाऊया का? एकदा सगळं चेकअप करून घेऊ. मी उद्याची अपॉइंटमेंट घेतो. मी येतो सोबत, शेखरने समजावलं. नको रे, म्हटलं ना आता मला जगण्यात रसच नाही. तब्येतीची विशेष काही कुरबुरही नाही. BP डायबेटीस सोडल्यास बाकी मेजर कोणताच आजार नाही मला. पण आता जगण्याची इच्छाच उरलेली नाही. फक्त माझ्या मुलीचं चांगलं व्हायला हवं. बाकी काही नाही रे इच्छा, दिवाकर म्हणाला. मग तर एक गोष्ट तुला सांगतोच, म्हणजे तुझ्या आयुष्यात रस आपोआप निर्माण होईल, शेखर हसत हसत म्हणाला. असं कोणती गोष्ट शेखर? घाईघाईने दिवाकरांनी विचारलं. मला शारदा भेटते. ऐकूनच दिवाकरांच्या चेहऱ्यावर एक मोठी स्माईल आली. शारदा भेटते? तुला? कुठे? अरे बावळाटा, तशा अर्थाने नाही रे. ती इथे राहायला आली आहे. शशिकांतच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये तिने फ्लॅट घेतलाय. इनफॅक्ट तिची मुलगी माझ्याकडेच काम करते. त्या दिवशी शशीकडे गेलो होतो तेव्हा तुझ्याबद्दल बोलणं झालं. तिने तुझा नंबर मागितलाय. 1-2 दिवसात येईल फोन तुला. तो फोन आल्यावर तरी आयुष्यात रस निर्माण होईल की नाही खरं सांग, शेखरने गमतीने विचारलं. दिवाकर मग खो खो हसत राहिले. शेखर, तिच्या फोनची वाट कशाला पाहायची? तुझ्याकडे तिचा नंबर असेल तर दे, लगेचच फोन करून टाकतो. फोन नंबर टाईप करण्यासाठी दिवाकरनी पटकन फोन उचलला. अरे नाही रे, माझ्याकडे तिचा नंबर नाही. शशीचा नंबर देतो. आत्ताच तर म्हणालास तू तिला भेटत असतोस, भेटलास म्हणून. तिचा नंबर नाही तुझ्याकडे? दिवाकरने आश्चर्याने विचारलं. तिने मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करावा आणि मीही तिला डायरेक्ट फोन करावा अशी कधी वेळ आली नाही. यापुढेही ती येऊ नये अशीच माझी मनापासून इच्छा आहे. ऐकूनच दिवाकर आश्चर्यचकित झाले. शेखर, तुझ्यासारखं प्रेम तुझं अगदी अतर्क्य आहे रे, ते म्हणाले. अरे पण कशी आहे रे ती? तू म्हणजे ना शेखर अगदी नालायक माणूस आहेस. स्वतःही काही केलं नाहीस, मलाही करू दिलं नाहीस. दिवाकरने रागाने बोटं मोडली. अरे दिवा, माझ्या हातात काय होतं? तिचं तिनेच ठरवलं. तिच्या वडिलांचं ऐकलं. माझा काय दोष त्यात? शेखरने विचारलं. हो रे, मी अति पुढे कुणाला जाता येत नाही. आणि तुझं तरी काय वाईट झालं? शर्वरी वहिनींसारखी बायको मिळाली. किती भाग्याची गोष्ट. कितीतरी जन्म पुण्य केली असशील म्हणून त्यांच्यासारखी बायको मिळाली, दिवाकर म्हणाले. ते बाकी तू खरं बोललास दिवा. कुठली पुण्य माहीत नाहीत, पण खरंच माझी लक्ष्मी आहे ती. शर्वरीचा विचार येताच शेखरच्या चेहऱ्यावर गोड हसू आलं. शेखरने मग निरोप घेतला. ऑफिसमध्ये गेल्या गेल्याच आधी शर्वरीला फोन फिरवला. जे घडलं ते सांगितलं. शर्वरी काकूला आनंद झाला. काय ग, तेजस या संबंधी तुझ्याशी बोलला होता? शेखरने विचारलं. नाही हो, शपथ घेऊन सांगते. मलाच आश्चर्य वाटतंय. या संबंधात काही बोललाच नाही. आल्यावर चांगला कान पकडणार आहे त्याचा मी. शर्वरी काकू हसत होती. डोळ्यात पाणी होतं. बरं, घरी आल्यावर सविस्तर बोलू, असं म्हणत शेखर काकाने फोन ठेवला. शर्वरी काकू देव्हाऱ्याच्या समोर उभी राहिली. देवा, माझ्या सईचं आणि तेजसचं सगळं छान झालंय. माझ्या अमूला पण दुःखी करू नकोस. त्याच्या बाबतीत काही वाईट घडू नये. देव्हाऱ्यातलं फूल खाली पडलं. जणू काही कौल मिळाला असंच शर्वरीला वाटलं. देवासमोर साखर ठेवली. ती अमू आणि सईची वाट पाहत राहिली. आता डिस्कशन तेजसचं होतं. सई घरी आल्या आल्या शर्वरी काकूने तेजस आणि तन्वीबद्दल सांगितलं. तिला तर खूप आनंद झाला. आई, माझं आणि तेजूचं जमलं. दादाचं कधी जमणार ग? शर्वरीने तिच्या डोक्यावर हात ठेवला. त्याचंही जमेल. सगळं छान होईल. मग त्या दोघी हसल्या. आज कितीतरी दिवसांनी कीर्तीला भेटायला जाणार म्हणून अमू खुश होता. उगीच काकाला संशय येऊ नये म्हणून नवीन कपडे वगैरे त्याने घातले नाहीत. पण आठवणीने तिच्यासाठी घेतलेले सगळे गिफ्ट्स मात्र घेतले. आज अवनीला पण खूप काही सांगायचं होतं. काय अवनी, आज एकदम खुश दिसतेस? आल्या आल्याच अमितने विचारलं. मी तर खुश आहेच, पण तुम्ही पण खुश दिसताय. आज तिरकस काहीच न बोलता गुड मॉर्निंग केलं, सरळ बोललात म्हणून विचारलं. हो, आता उगीच कुणाशी तिरकस बोलायचं नाही. कुणाला वाईट वाटेल असं वागायचं नाही. चिडायचं नाही, रागवायचं नाही, असंच ठरवलंय मी, तो म्हणाला. बरं, तुम्ही ठरवलं, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला. ती हसली. गप्पा बस, जरा कुठे तुझ्याशी मस्करी केली तर माझा पाय खेचायला लागलीस, तो रागाने म्हणाला. अहो, आता एका क्षणापूर्वीच तुम्ही काहीतरी ठरवलं होतं ना, तिने हसून विचारलं. हे बघ, आज तुझ्याशी वाद घालायला मला अजिबात वेळ नाही. मला 4 वाजता निघायचंय. तुझी माझ्या रिलेटेड काही कामं असतील तर सांग. नंतर घाईघाईत मी काहीही मदत करणार नाही तुला.
तो म्हणाला. 4 वाजता निघायचं आहे? कुठे जायचं आहे? तिने विचारलं. आहे ग काहीतरी पर्सनल काम, तो म्हणाला. बरं, लंचला आहात ना? तिने विचारलं. लंच 4 वाजता होतो? त्याने पुन्हा तिरकसपणे विचारलं. अहो विचारून घेतलं, सगळ्या गोष्टी चिडूनच कशाला बोलायला हव्यात? मग तोही हसला. बिटाची कोशिंबीर आणलीस का तू? त्याने विचारलं. हो आणली, पण फार वाईट वागता तुम्ही. ती चिडली तशी त्याला गंमत वाटली. सॉरी हां, आता परत वाईट वागणार नाही. अगदी तसंच ठरवले मी आत्ता, खरंच सांगतो. हसत हसत तो सीटवर बसला. कामाला लागला. दोघं लंचला गेले. आज 4 वाजता कुठे जाणार? सांगितलं नाहीत तुम्ही? तिने विचारलं. 4 वाजता मी कुठे जाणार असं मी सांगेन, असं कधी म्हटलं होतं मी? त्याने उलट विचारलं. मी सांगणारच नाही असं तरी कुठे म्हणाला होतात? मला खरेदीला जायचंय, त्याने थाप मारली. खरेदी कसली? तिने विचारलं. तुला कशाला ग एवढ्या चौकशा हव्या? मुलांना त्यांच्या काही पर्सनल गोष्टी घ्यायच्या असतात, तुला कशाला विचारायला हवं? तो वैतागला. बरं जाऊ द्या, ही घ्या, बिटाची कोशिंबीर खाऊन घ्या. तिने डबा उघडला. हां, आणि हे बघ, उद्यापासून जरा जास्त कोशिंबीर आणत जा. कोशिंबीर वगैरे खाल्लेली चांगली असते का? तुमचा भाजीवाला दिवसाला एकच बीट देतो? त्याने पुन्हा तिरकसपणे विचारलं. अहो आणत जाईन जास्त, त्याच्यासाठी पुन्हा तिरकस कशाला बोलायला हवं? तो हसला. हे घे, आज माझ्या काकूने मस्तपैकी छोलेची भाजी दिली आहे. तिने थोडीशी भाजी घेतली. आज रात्री आम्ही सुद्धा बाहेर जाणार आहोत, ती म्हणाली. आम्ही म्हणजे कोण? त्याने विचारलं. प्रसाद दादा आलाय ना, त्याची मैत्रीण कीर्ती, ती म्हणाली. ती त्याची मैत्रीण आहे? ती त्याची स्टाफ आहे ना? अमित म्हणाला. मग काय झालं, स्टाफ मैत्रीण असू शकत नाही का? तिने विचारलं. तो काही बोलला नाही. कुठे फिरायला जाणार आहात तुम्ही? हॉटेलमध्ये, ती म्हणाली. कोणत्या? त्याने विचारलं. तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला एवढ्या चौकशा कशाला हव्या? आता यावेळेस तिने टोलावलं. बरं, तू स्वतःहून सांगितलंस म्हणून विचारलं. मला काय करायचंय असंही मला कळणारच आहे, तो पुटपुटला. काय म्हणालात? तुम्हाला कळणारच आहे? ते कसं? तिने विचारलं तसा तो गडबडला. काय म्हणालीस? त्याने उलट विचारलं. अहो आत्ताच म्हणालात ना मला कळणारच आहे, ते कसं? तिने विचारलं. असं कधी म्हणालो मी? काहीतरी ऐकतेस? मी म्हटलं मला कळून काय करायचंय? स्वतः चुकीचं ऐकायचं, दुसऱ्यांना बोलायचं. तुम्ही संदर्भहीन बोलता म्हणून. आणि तू बोलून बोलून आता काकासुद्धा मला तसं बोलू लागलाय. एखाद्याबद्दल काहीही माहिती नसताना असं मत मांडणं बरं नव्हे अवनी. तो ओरडला तशी ती बिचारी विचारच करत राहिली. खरंच आपण चुकीचं ऐकायला लागलोय का? असाच विचार तिच्या मनात आला. बरं जाऊ देत. काल माहिती आहे, त्या कीर्तीशी माझी खूप छान फ्रेंडशिप झाली. पण तुम्ही कधी बोलला नाही तिच्याबद्दल. ती तुमच्या मामाची मुलगी लागते म्हणून, तिने विचारलं. मामाची नाही, मानलेल्या मामाची, तो म्हणाला. अहो तेच ते. ती म्हणत होती, तेजस, तुम्ही आणि ती लहानपणापासून एकमेकांना चांगलं ओळखता, तुमचे घरचे संबंध चांगले होते, तुमच्याशी मैत्री आहे वगैरे वगैरे, अवनी म्हणाली. हां, आणखीन काय काय म्हणाली ती? अमितने विचारलं. आणखीन एक गंमत झाली. तुम्हाला जे स्केच आवडलं होतं ना, तेच स्केच तिलाही आवडलं. मला एकदा वाटलेलं ते स्केच तिला देऊन टाकावं, पण मी तुम्हाला देईन असं प्रॉमिस केलं होतं ना, म्हणून नाही दिलं, अवनी म्हणाली. अगं मग द्यायचं ना, तिलाच द्यायचं. तिला दिलं असतंच तरी मलाच मिळालं असतं. शेवटचं वाक्य तो अगदी तोंडातल्या तोंडात पुटपुटला. ते स्केच पूर्ण झालं नव्हतं आणि पहिल्यांदा तुम्ही मागितलं होतं, मग तिला कसं देणार? आणि आता तुम्ही असं म्हणताय, पण एकंदरीतच तुमचा स्वभाव पाहता जर स्केच मी तिला दिलं असतं तर तुम्ही मला असंख्य नावंच ठेवली असती, अवनी म्हणाली. अमितने पुढे विषय वाढवला नाही. पण बरी आहे का ती? मामा मामी कसे आहेत, काही बोलली का? हो बरी आहे, छान आहे. ती घरी आली म्हणून घरच्या सगळ्यांनाच आनंद झाला. प्रसाद दादाला जरा जास्तच. त्याच्या चेहऱ्यावरून दिसतो ना तो. ऐकूनच अमितला ठसका लागला. त्याला कशाला आनंद व्हायला हवा? अमितने मुद्दामून विचारलं. तिने इथे तिथे पाहिलं. तुम्ही कुणाला सांगणार नाहीत ना, तिने विचारलं. काय? त्याने विचारलं. जे मी आता तुम्हाला सांगणार आहे ते, ती म्हणाली. तू काय सांगणार? सगळं माहिती आहे मला, तो पटकन बोलून गेला.
काय म्हणालात? तू काहीतरी सांगणार होतीस ना, सांग पटकन, नाहीतर लंच टाईम संपेल. तो वैतागला. बहुतेक ना प्रसाद दादाला कीर्ती आवडू लागली आहे. जेवताना तो मध्ये मध्ये तिच्याकडेच पाहत होता. इतर सगळ्यांशी बोलताना किती रफ बोलतो, कीर्तीशी बोलताना अगदी सॉफ्टली बोलतो. माझं काही चुकलं तर मला ओरडतो, पण मी पाहिलं ना तिच्याशी बोलताना अगदी नाजूकपणे बोलत असतो. पण तिच्या मनातलं मला काही कळू शकलं नाही. तसं ती म्हणाली की अजून मला कोणी मुलगा आवडत नाही, पण खरं सांगू का, ती खोटं बोलते. तिच्या नजरेत दिसलं मला. प्रेम ओठांच्या आधी डोळ्यातच दिसतं. तीही प्रेमात असणार, बहुतेक प्रसाद दादाच्याच, पण मला बोलायला घाबरली असणार. अवनी असं म्हणताच अमित ताडकन उभा राहिला. आणि तुला नको ते उद्योग कशाला हवेत ग? ह्याच्या मनात काय, त्याच्या मनात काय, तुला काय करायचंय? तो वैतागला. अहो पण तुम्हाला काय झालं? मी आपला अंदाज बांधला. ते दोघं एकत्र काम करतात, एकमेकांशी बोलतात, चांगलं बोलतात, म्हणून मला वाटलं तसं. पण तुम्ही का चिडताय? अवनीने विचारलं. एकमेकांबरोबर काम करतात, एकमेकांशी चांगलं बोलतात, म्हणून त्यांचं सरळ लग्न लावून देशील तू? मग तर तू हुशारच आहेस. उद्या म्हणशील पंतप्रधान राष्ट्रपतींशी चांगलं बोलतात, एकत्र काम करतात, लावून द्या लग्न त्यांचं. प्रेम असेल आणि करा राष्ट्रीय उत्सव साजरा. मूर्ख. तो भडकला तशी ती आश्चर्याने पाहू लागली. बरं, तसं नाही करणार आता. बसा तुम्ही, सगळे बघू लागलेत आपल्याकडे. काही नको, तुझ्या बोलण्याने जेवणाचा मूडच गेला माझा. त्याने डबा बंद केला. जाता जाता पुटपुटला. अगदी डोकं चावतात भाऊ बहीण. झालं. तरी म्हटलं भाऊ बहीण कसे मध्ये आले नाहीत. मध्येच या माणसाला काय होतं कळतच नाही मला. आता विषय प्रसाद दादा आणि कीर्तीचा होता. यांना चिडायला काय झालं? जाऊ देत, कशावरूनही या माणसाचं काहीही होत असतं. ती पण उठली आणि कामाला लागली. त्यानंतर मात्र ती एकही शब्द बोलली नाही. 4 वाजता तो काकाच्या केबिनमध्ये गेला आणि मग रागानेच तिला बाय न करताच निघून गेला. तेव्हा मात्र तिला वाईट वाटलं. ह्या माणसाशी कोणत्या विषयावर कसं बोलायचं मला कळतच नाही. आता उद्या स्वतःच सॉरी म्हणायला येतील. स्वतः एवढे रागावतील, चिडतील आणि मला म्हणतील, जाऊ देत अवनी, चिडू नकोस, राग बरा नसतो. उद्या काहीही झालं तरी यांच्याशी मी बोलणार नाही. तीही रागावली. मीटिंग वगैरे अटेंड करून प्रसाद आणि कीर्ती मोकळे झाले. कीर्ती, पुढचा प्लॅन काय? तुला शेखर काकाच्या ऑफिसमध्ये सोडू की घरी? प्रसादने विचारलं. मला गोकुळ हॉटेलमध्ये सोडा. इथून जवळ आहे का ते? तिने विचारलं. हो, जवळच आहे तसं. अमित तिथे येणार आहे? त्याने विचारलं. तिने मानेनेच हो असं सांगितलं. तो हसला. चेहऱ्यावर एकदमच खिन्नता पसरली. त्याने घड्याळात पाहिलं. किती वाजता येणार आहे? 4:15. ठीक आहे, पोचू आपण. त्याने तिला हॉटेल बाहेर सोडलं. आत येणार नाहीत तुम्ही? तिने विचारलं. मी आत येऊन काय करू? तुम्ही बोलून घ्या. कितीतरी दिवसांनी भेटताय, तो म्हणाला. पण तुम्ही अजून अमूला पाहिलंच पण नाहीत. निदान त्याच्याशी ओळख तरी करून घ्या. तुम्हाला भेटून त्यालाही आनंदच होईल. कीर्ती असं म्हणाल्यावर त्याने गाडी पार्क केली. दोघं आत आले. अमित येऊन बसलाच होता. कीर्ती आली पाहताच तो उभा राहिला. रोम रोम प्रफुल्लित झाले. खूप आनंद झाला. कीर्ती, अमू, हॉटेलमध्ये इतरही माणसं आहेत याचं दोघांनाही भान उरलं नाही. त्याने तिला जवळ घेतलं. क्षणभर दोघे रडतच राहिले. मग कीर्तीच्या लक्षात आलं की आपण हॉटेलमध्ये आहोत आणि प्रसाद सर मागे उभे आहेत. प्रसादने मान खाली घातली होती. ती चटकन बाजूला झाली. अरे अमू, प्रसाद सरांशी ओळख करून द्यायची राहिलीच. हे प्रसाद सर आणि सर हा अमित. हॅलो. प्रसादने हँडशेक केलं. अमितनेही छान हसून शेक हँड केलं. आपण पहिल्यांदाच भेटतोय, पण तुमच्याबद्दल बरंच ऐकलंय, प्रसाद म्हणाला. कुणाकडून? अमितने मुद्दामूनच विचारलं. शेखर काकाकडून, माझ्या बाबांकडून, आईकडून. आणि मग त्याने कीर्तीकडे पाहिलं. एकंदरीत सगळ्यांकडूनच. अमित पण हसला. वाईट जास्त ऐकलं असेल ना? कारण चांगलं बोलण्याबद्दल माझ्यात जरा कमीच आहे, तो म्हणाला. प्रसाद हसला. नाही, माझ्यात चांगलं नाही असं म्हणणारीच माणसं खरी चांगली असतात, प्रामाणिक असतात. मागे विठ्ठलवाडीला आला होतात तेव्हा आपली भेट होऊ शकली नाही. पुन्हा केव्हा आलात तर ऑफिसमध्ये जरूर या. आपलंच ऑफिस आहे. तो असं म्हणताच अमितच्या हृदयात एक छोटीशी कळ गेली. आपलंच ऑफिस आहे हे दुसऱ्याने आठवण करून द्यावी अशी वेळ कधीच कुणावर येऊ नये. तो काही बोलला नाही. बसा ना,
मी काहीतरी मागवतो खायला. अमित म्हणाला, नको नको, तुम्ही बऱ्याच दिवसांनी भेटलात, तुम्ही बोलून घ्या. फक्त कीर्तीला किती वाजता न्यायला येऊ तेवढं सांगा. सध्या तरी ती माझी जबाबदारी आहे, असं म्हणून तो हसला. साधारण 1-1.5 तासाने. अमित म्हणाला, ठीक आहे, मग मी माझ्या मित्राकडे जाऊन येतो. तुमचं बोलून झालं की मला एक फोन करा, मग मी आलोच, म्हणत प्रसाद निघून गेला. कीर्ती आणि अमुच्या खूप गप्पा झाल्या. कीर्ती, मामा मामी कसे आहेत ग? त्याने विचारलं. बरे आहेत. आणि तुझे काका काकू, ते कसे आहेत? तिने विचारलं. ते पण छान आहेत. पण सतत तुझे काका काकू असं का म्हणतेस? लग्न झाल्यावर पण तसंच म्हणणार आहेस का? त्याने विचारलं. मला कुठे त्यांच्याबरोबर राहायचं आहे, कधीतरीच राहणं आणि भेटणं होईल. ती सहजपणे बोलून गेली. म्हणजे काय, तुला त्यांच्याबरोबर राहायचं नाही? त्याने विचारलं. मला त्यांच्याबरोबर राहायचं नाही हा मुद्दाच नाही, त्यांच्याबरोबर राहणं होणार नाही असं म्हटलंय मी, ती म्हणाली. पण कीर्ती, काकूला सोडणं माझ्यासाठी खूप कठीण होईल ग. समजा काकाने आपल्या लग्नाला परमिशन दिली आणि त्याने अट ठेवली की इथे तुला येऊन राहावं लागेल, तर तू येशील ना? त्याने विचारलं. अरे अमू, मी कशी येणार त्या घरात? मी तुला काय म्हटलं होतं, तू लवकरात लवकर सेट हो, दुसरीकडे नोकरी बघ. तुझ्याबरोबर मी संसार करेन, पण मी त्यांच्याबरोबर नाही राहणार. माझ्या बाबांची ते फार वाईट वागले आहेत. त्या दोघांमध्ये कट्टर वैर आहे. मग अशा सगळ्या परिस्थितीत मी तिथे येऊन कशी राहू? कधी माझ्या बाबांबद्दल बोलणं झालं तर ते रागाने आणि त्वेषानेच बोलत असतील, हो की नाही, खरं सांग? अमित काही बोलला नाही. पण कीर्ती, आता दुसरीकडे नोकरी शोधणं पण कठीण आहे ग. काकाच्या कंपनीत माझ्यावर सध्या बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत. काही लिगल केस मी हँडल करतोय. आणखीन डिपार्टमेंटचं काम पण माझ्यावर येऊन पडलंय. मी विचार करत होतो की 5 वर्ष इथेच राहायचं, इथे एक्सपिरियन्स घ्यायचा आणि मग विठ्ठलवाडीला स्वतःचं स्टार्टअप सुरू करायचं, किंवा मग इथेच. म्हणजे काय अमू, आणखीन 5 वर्षांनी तू सेटल होण्याचा प्रयत्न करणार आणि आत्ताची 5 वर्ष फक्त काकाच्या कंपनीत घालवणार? हा निर्णय तुला चुकीचा वाटत नाही? कीर्तीने विचारलं. त्यात काय चुकीचं? आता प्रॅक्टिकल गोष्टींचा विचार केला तर ती कंपनी शशी काका परत देतील असं वाटत नाही. आता तर प्रसादसुद्धा तिथे चांगलाच रमलाय. पाहिलंच ना कसा बोलत होता ते. ती कंपनी आपलीच समजा. समजायचं काय, माझीच कंपनी आहे. काकाने दान दिली आहे त्यांना. अमित पटकन बोलून गेला. असं का म्हणतोस? चुकी तुझ्या काकांची आहे. त्यांनी कंपनी विकायलाच नको होती. कंपनी विकणाऱ्याची चुकी आहे, विकत घेणाऱ्याची नाही. ती म्हणाली तसा अमित आणखीन भडकला. तू का डिफेंड करतेस? अमितने विचारलं. मी कुणालाही डिफेंड करत नाही, जे खरं आहे ते बोलते. पण जाऊ देत, आपण इथे काही भांडायला आलेलो नाही. पण एका निष्कर्षापर्यंत येऊया. 5 वर्ष तू काकांच्या कंपनीत एक्सपिरियन्स घेत राहू नकोस. आणखीन 1-2 वर्ष एक्सपिरियन्स घे आणि मग विठ्ठलवाडीला परत ये. तुझं स्टार्टअप कर. पुढच्या 2 वर्षात तू सेट होशील. मी सुद्धा माझी नोकरी कंटिन्यू करेन आणि मग आपण लगेच लग्न करूया, कीर्ती म्हणाली. पण कीर्ती, काकूला सोडून विठ्ठलवाडीला यावंसं वाटत नाही ग मला, तो म्हणाला. आणि मग माझं काय? तुला कोल्हापुरात नोकरी करायची नाही, कोल्हापुरात वेगळा बिझनेस थाटायचा नाही, काका काकूपासून वेगळं व्हायचं नाही. मग काय करायचंय तुला? मला सोडून द्यायचंय का? तिने रागाने विचारलं. तसा तोही भडकला. तुला मला समजूनच घेता येत नाही. काका काकू सई तेजसपासून मी वेगळं नाही राहू शकत. तो रडवेला झाला तशी ती शांत झाली. बरं, शांत हो, शांत डोक्याने काहीतरी मार्ग काढूया आपण. पण मला ना तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची अमू, आधी ती ऐकून घे. तोही मग शांत झाला. कीर्ती, मला तुला सोडायचं नाही ग, मला सगळे हवे आहेत. आपण एकत्र राहू शकत नाही का? तो म्हणाला. अमू, काही गोष्टींचा प्रॅक्टिकली विचार कर ना. काका मला कधीच ॲक्सेप्ट करणार नाहीत रे, आणि मलाही त्यांच्याबरोबर राहणं खूप जड जाईल. तूही समजून घे. त्याला ती गोष्ट पटली. बरं, मी काकूशी बोलतो या विषयावर. ती नक्कीच काहीतरी योग्य सोल्युशन देईल. पण सॉरी, आल्या आल्या तुझ्यावर चिडचिड केली. एवढ्या दिवसांनी भेटतेस तरी तुला ओरडलो. सॉरी ग कीर्ती, तो म्हणाला. असू देत अमू, तू ओरडला नसतास ना तर आपण भेटलोय हे माझ्या लक्षातच राहिलं नसतं. आता ओरडलास ना म्हणजे भेटणं सफल झालं असं समजते मी. हसत हसत ती म्हणाली. तोही हसला. बरं, तू काय सांगणार होतीस? त्याने विचारलं. अमू, अरे काल अवनीशी गप्पा झाल्या रे, कीर्ती म्हणाली. हो, आज मला म्हणाली. तुला सुद्धा तेच केस आवडले ना? अगदी माझी आठवण झाली असेल ना?
मला सुद्धा तुझीच आठवण झाली कीर्ती, तो म्हणाला. हो, आणि माहिती आहे, मला म्हणत होती प्रसाद सर कीर्तीकडे मध्ये मध्ये पाहत होते, त्यांना ती बहुतेक आवडू लागली आहे आणि कीर्तीच्या मनात पण कुणाबद्दल तरी प्रेम आहे, बहुतेक प्रसाद सरांवरच. आता त्या मूर्ख मुलीला मी काय समजावणार होतो ग, अमित वैतागत म्हणाला. माझ्या प्रेमाचं सोड अमू, अवनी बहुतेक तुझ्या प्रेमात आहे. तिने स्पष्ट कबूल केलं नाही, पण तिच्या बोलण्यातून वागण्यातून मला ते दिसलं. भरभरून तुझ्याबद्दलच बोलत होती, तुझंच कौतुक करत होती. तुझं चिडणं, रागावणं, हसणं, बोलणं सगळं आवडू लागलंय. त्याची मला सवय झाली आहे, त्यांच्याशिवाय दिवस चांगला जात नाही, असं सगळं म्हणत होती. क्षणभर तर मला भीतीच वाटली रे. तिला आपल्याबद्दल कळलं तर काय होईल, बिचारीचं मन मोडेल. तुझ्या कधी लक्षात आलं नाही का हे, तिने विचारलं. अमितचे डोळे आता मोठे झाले. तो कीर्तीकडे पाहतच राहिला. काय बोलतेयस, अवनी माझ्या प्रेमात आहे, त्याने विचारलं. हो अमू हो, ती तुझ्याच प्रेमात आहे, आणि प्रेमात असणं म्हणजे काय असतं हे मला निश्चितच माहिती आहे. म्हणून खात्रीने सांगू शकते की तिला तू आवडू लागलास आणि तिचं तुझ्यावर प्रेम आहे. फक्त वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटतंय की सध्या आपण तिला खरं सांगू शकत नाही, आणि जेव्हा तिला कधी खरं कळेल तेव्हा तिचं हृदय किती तुटेल. प्रसाद सर नेहमी म्हणतात ना, काहीही झालं तरी प्रेम हरायला नको, मग ते कुणाचंही असो. आपण सगळेच जण विचित्र आणि वेगळ्या गुंतागुंतीत अडकलो आहे. हा गुंता सुटणार तरी कसा, कुणास ठाऊक. अमितला पण आता धक्का बसला होता. सारखा सारखा अवनीचा विचार मनात येत होता. ती आपल्यासाठी एवढं सगळं करते, ते आपल्यावर प्रेम आहे म्हणून. मैत्रीची पायरी तिने अगोदरच ओलांडली आहे. तो विचारात गेला. कीर्तीने त्याला भानावर आणलं. अमू, आणखीन बोल काहीतरी, आपल्याकडे फार वेळ नाही, उद्या सकाळी आम्ही निघणार. अमितने मग त्याच्या बॅगेमधून तिच्यासाठी आणलेले गिफ्ट्स काढले, तिला दिले. पुढच्या महिन्यात बहुतेक विठ्ठलवाडीला येणं होईल, पण समजा नाही झालं तर हे गिफ्ट तुझ्या बर्थडेचं, त्या दिवशी हा ड्रेस घाल हं, तो म्हणाला. तिच्या डोळ्यात पाणी आलं. आता हा विरह सण होत नाही रे अमू, तुझ्याशिवाय मी कशी राहू. लवकर काय तू निर्णय घे, मला तुझ्यासोबत राहायचं आहे, लवकर लग्न करायचं आहे. तो मग तिच्या बाजूला येऊन बसला, तिच्या खांद्यावर हात टाकला. हो, तसंच करूया. बरं, पण आता बराच वेळ झालाय. प्रसाद सरांना असं ताटकळत ठेवणं पण बरोबर नाही ना, निघूया आपण. त्यांना करतेस फोन, त्याने विचारलं. नको ना अमू, अजून थोडा वेळ थांब. बरं, आणखीन 5 मिनटं फक्त. पण तू ही लवकर घरी गेलेलीच बरी. उगीच तू त्यांच्याबरोबर एवढा वेळ फिरते असं कुणाला वाटायला नको, तो म्हणाला. वाटू देत, ज्याला जे वाटायचं ते वाटू देत, पण माझं मन भरत नाही तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. तिने त्याचा हात हातात घेतला. काही वेळ दोघं शांत बसले. अमितने पुन्हा एकदा आठवण करून दिली. मग कीर्तीने प्रसादला हॉटेलच्या बाहेर बोलावून घेतलं. पुन्हा एकदा अमूला मिठी मारली, निरोप घेतला. दोघांचेही डोळे अश्रूंनी डबडबले होते. झाली भेट, झालं बोलणं, गाडीत बसल्या बसल्या प्रसादने शांतपणे विचारलं. हो सर, खूप खूप थँक्यू, प्रसाद हसला. अगं बरं, एक महत्त्वाची गोष्ट घडली. त्या वॉगल मेटल्सच्या डायरेक्टरांचा फोन होता. ते म्हणत होते की त्यांचे आणखीनही काही प्रोजेक्ट चाललेले आहेत. त्यांना तिथेही आपल्याबरोबर डील करायची इच्छा आहे. आणखीन 1 दिवस तुम्हाला एक्सटेंड करता येईल का असं विचारलं. मी हो म्हटलं. तुला चालेल ना. ती गोंधळली. एकदा बाबांना विचारून पाहू का, ती म्हणाली. बाबांना विचारलं ऑलरेडी मी, त्यांनी दिली आहे परमिशन, तू तुझं सांग. ती हसली. हायकोर्टाकडून परमिशन घेतल्यावर आरोपीला विचारायची फॉर्मॅलिटी कशाला सर. ती असं म्हणताच त्याला हसू आलं. कारण आरोपीला पण मन असतं, इच्छा असते, आणि आम्ही सगळ्यांच्याच इच्छेचा विचार करतो. प्रसाद म्हणाला तशी ती हसली. तेवढंच पुन्हा एकदा अमूला भेटायला मिळेल, त्याला डोळे भरून पाहायला मिळेल. ती स्वतःशीच पुटपुटली आणि स्वतःच्याच विचारात गेली. प्रसाद बिचारा तिच्याकडे पाहत राहिला. अमू घरी गेला. त्याआधीच कीर्तीने 1 दिवस स्टे वाढला असं सांगितलं. त्यालाही अर्थात आनंदच झाला. जमल्यास पुन्हा एकदा भेटू असा मेसेज गेला. घरी आल्या आल्या काकाने चौकशी केली. काय रे, कीर्ती काय म्हणत होती, सगळं ठीक आहे ना. हो काका, जास्त काही बोलणं झालं नाही. मामा मामीबद्दल विचारणं झालं, कंपनीच्या गप्पा झाल्या, मग मी निघालो. आता प्रसाद इकडे आहे तर तिथे कंपनीकडे कोण लक्ष देत आहे काय माहीत. काकाने प्रश्न विचारला, पण उत्तराची अपेक्षा कुणाकडूनच नव्हती. मग अमित सुद्धा गुपचूप आपल्या रूममध्ये निघून गेला. काकू पाठोपाठ आलीच. दरवाजा लावून घेतला. अमितने भेटीबद्दल सांगितलं आणि आता पुढे काय करू असं विचारलं.
खरं तर त्याचं उत्तर शर्वरीकडे पण नव्हतं. एक मन सांगत होतं की अमुने इथेच राहावं, पण आता कीर्तीच यायला तयार नव्हती. तिला जबरदस्तीने इथे कसं आणणार? बरं, ती यायला तयार झाली तरी हे ॲक्सेप्ट करतील की नाही तेही माहीत नाही. मग दुसरा पर्याय हाच की अमुनेच विठ्ठलवाडीला जाऊन राहावं. पण तिथे तो कधी सेटल होणार? सगळेच प्रश्न आता ऐरणीवर आले होते. बघू, काहीतरी विचार करू अमू. सध्या जास्त बोलता यायचं नाही, उगीच यांना संशय येईल, असं म्हणत काकू बाहेर पडू लागली. अमुने तिला पुन्हा थांबवून घेतलं. काकू, आणखीन एक गोष्ट घडली ग, त्याने काळजीने म्हटलं. शर्वरी काकूच्या हृदयात पुन्हा एकदा धस्स झालं. आता काय झालं? तिने काळजीने विचारलं. अवनी माझ्या प्रेमात आहे. स्पष्टपणे बोलली नाही, पण कीर्तीला तसा डाऊट आलाय. खरंच ना, मला वैताग आलाय. आता तर ही अवनीसुद्धा माझ्या डोळ्यासमोर नको वाटतेय. चिडत वैतागत तो म्हणाला. उद्या तिने तिच्या मनातलं तिच्या आईला, मामाला सांगितलं आणि त्यांनी काकाला सांगितलं तर काकाच्या मनात भन्नाट आयडिया येईल काहीतरी, अमू म्हणाला. आयडिया येईल नाही अमू, ऑलरेडी आयडिया आलेली आहे. काकू असं म्हणताच अमित घाबरून पाहू लागला. हो, त्यांच्या मनात तर कधीपासूनच अवनी आणि तुझं लग्न व्हावं असं आहे, पण मीच लपवून ठेवलं होतं. तुझी आता जशी चिडचिड होते ना, तशी चिडचिड होऊन तू तिला पटकन काही बोलू नयेस आणि रागाच्या भरात सगळ्याच गोष्टी फुटू नयेत म्हणून तुला सांगितलं नव्हतं, काकू म्हणाली. नाही ग नाही काकू, मला अवनीशी लग्न नाही करायचं. ती चांगली असेलही, पण मला कीर्तीच हवी, तो कळवळून म्हणाला. हो, शांत हो, शांत हो. तुझ्या इच्छेविरुद्ध काहीच होणार नाही. मी तसं होऊच देणार नाही. मग माझं काहीही झालं तरी चालेल. अमू काकूकडे पाहत राहिला. या भावा बहिणीने नुसता जीव खाल्लाय माझा, अमू रागावून म्हणाला. तसं काकूने त्याला शांत केलं. असं का म्हणतोस अमू? अरे, अशी प्रेम करणारी माणसं आयुष्यात फार नशिबाने भेटतात रे. प्रसादचंच बघ, त्याला माहिती आहे की कीर्तीचं त्याच्यावर प्रेम नाही, पण तो तुमच्या प्रेमासाठी धडपडतोय. त्याच्यासाठी त्याने कीर्तीला इथपर्यंत आणलं, तुमची भेट घडवून आणली. कितीतरी गोष्टी त्याने मनात दडवल्यात, आपलं दुःख पचवलंय, तेही तुमच्या प्रेमासाठी. त्याच्याबद्दल तू त्याचे मानशील तेवढे आभार कमीच आहेत. आणि अवनीचं तरी काय रे, तिला तुमच्या प्रेमाबद्दल माहीत नाही. तिला तू आवडू लागलायस. तू किती चिडतोस, तिला काय काय म्हणतोस. कोणतीही गोष्ट मनावर न घेता तुझं सगळं वागणं सहन करून तुझ्यावर प्रेम करते. ती तरी वाईट कशी रे? तुझं आणि कीर्तीचं प्रेम मोठं आहेच, पण त्याहून जास्त मोठं प्रेम त्या दोघांचं आहे. आपल्याला बदल्यात प्रेम मिळेल की नाही हे माहीत नसूनही ते दोघं प्रेम करतायत. त्यांच्या प्रेमाचा असा अपमान करू नकोस रे. उद्या तुझं आणि कीर्तीचं लग्न झालं तरी अवनीचं आणि प्रसादचं प्रेम कधीच कमी होणार नाही. आता यांचं आणि शारदाचंच बघ, इतकी वर्ष झाली, यांनी राखायचं तेवढं अंतर राखलं. माझं नाव घेऊ नका, माझं नाव टाकून द्या, असं रागाच्या भरात ती कधी एकदा म्हणाली होती. तेव्हापासून आतापर्यंत अजूनही तिला कधी नावाने हाक मारत नाहीत ते. तिच्यासमोर कधी शारदा म्हणत नाहीत की शरू म्हणत नाहीत. पण तिला जरा काही झालं तर किती अस्वस्थ होतात. तिच्यासाठी जीव तुटतो. आणि तिचंही पहा, यांच्याशी एक शब्दही बोलणार नाही, वर पाहणार नाही. पण एवढी माणसं सांगत असताना ती ऑपरेशनसाठी तयार झाली नाहीच. यांनी एका शब्दात सांगितलं आणि मग कसलाही मागचा पुढचा विचार न करता ती तयार झाली. तेही तिचं मुकप्रेम नाही का रे? शरीर वासनेच्या पलीकडे जातं ते खरं प्रेम. आणि खरं सांगू, नेहमी तेच प्रेम जिंकतं आणि तेच जिंकायला हवं. आणि त्याही पलीकडे म्हणजे एकमेकांची लग्न होऊनच ते जिंकेल असंही नाही रे. प्रेम म्हणजे नुसतं एकमेकांबरोबर राहून जगणं नाही. वेळ प्रसंग आला तर एकमेकांच्या सुखासाठी विरहात मरणंसुद्धा प्रेमच असतं रे. बोलता बोलताच काकूचे डोळे पाणावले. काकूने चटकन डोळे पुसले, उगीच चादरी बेडशीट असे काही धुवायचे कपडे घेतले आणि अमूच्या रूममधून बाहेर पडली. जेवताना शेखरने मुद्दामूनच विषय काढला. काय शर्वरी, मग तेजस तन्वीबद्दल या दोघांना सांगितलं की नाहीस? अहो, सहीला सांगितलं. अमूला काहीतरी काम होतं, तो त्याच्या कामातच बिझी होता. अमूने आश्चर्याने पाहिलं. का, हरले का कॉम्पिटिशन? त्याने पटकन विचारलं. कसा आहेस रे तू अमू? विषय स्पर्धेचा नाहीच आहे, वेगळा विषय आहे, शेखर म्हणाला. अमू आश्चर्याने पाहू लागला. सई मात्र गालातल्या गालात हसत होती. हे बघ अमू, तू वाईट वाटून घेऊ नकोस. खरं तर तू सई आणि तेजसपेक्षा मोठा आहेस
आधी तुझं लग्न जमायला हवं, कळतंय मला. पण आता त्या दोघांची काहीतरी चांगले पुण्य असतीलच ना, म्हणून त्यांचं लग्न आधी जमलंय. पण हे बघ, तू काळजी करू नकोस. तुझ्याबद्दल सुद्धा मी काहीतरी विचार करणारच. सईबद्दल तुला माहितीच आहे. आता तेजसबद्दल सांगतो. दिवाकरच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. त्याने डायरेक्ट तन्वी आणि तेजसच्या लग्नाचा विषय काढला. तन्वीसाठी त्याला तेजस योग्य वाटतो. त्याने तसं तेजसलाही विचारलं होतं. पण तेजसने सरळ सांगितलं, माझे काका काकू जसं ठरवतील तसंच होईल. सध्या मला करिअरवर लक्ष द्यायचं आहे. ऐकूनच अमूला आनंद झाला. अरे, सही झालं काका. मला माहीत होतं हे असंच काहीतरी होणार, म्हणून मी त्याला चिडवत होतो, अमू म्हणाला. असं काहीतरी झालं तरीही चिडवायचं नाहीच आहे अमू. अजून त्याच्याशी बोलायचं आहे. त्याचं काय म्हणणं तेही ऐकून घ्यायचं आहे. लगेचच काही ठरवायचं नाही आहे. या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा 1.5-2 वर्ष जाणारच. आधी त्यांना सेट होऊ देत, मग पुढच्या गोष्टी. अरे, त्याला काय सेट व्हायचं आहे? तन्वीचा डॅडी चिक्कार श्रीमंत आहे, तो सगळं फिक्स करेल. अमू पटकन बोलून गेला आणि त्याने मग काकाकडे पाहिलं. काका त्याच्याकडेच रागाने पाहत होता. तन्वीचे डॅडी सगळं सेट करतील असं म्हणायचं होतं मला. अमूने करेक्शन केलं. अगदी तसंच नाही आहे. शेखर गंभीर झाला पाहून सगळे पाहू लागले. कारण दिवाकरची बायको तेवढी बरोबर नाही. त्या दोघांचा घटस्फोट होतोय. सुरुवातीपासूनच त्याचे संबंध कधी चांगले नव्हतेच आणि आता तिला वेगळं व्हायचंय. आता जी काही कंपनी आहे ती तिच्या वडिलांची आहे. त्यातले 30% शेअर फक्त दिवाकरचे आहेत. 70% शेअर ती घेणारच. दिवाकर अर्थात सगळं स्वतःच्या मुलीलाच देणार. पण खरं सांगू का, मला त्या लोकांचं काहीही नको. माझ्या तेजूला मी सेट करून देईन एवढं मी निश्चितच कमावलंय. शेखर काका म्हणाला. पण काका, मग तेजू विठ्ठलवाडीला परत येणार नाही? अमूने भीत भीत विचारलं. काका आणि काकू अमूकडे पाहतच राहिले. तेजसचं माहीत नाही मला, पण तुला जायचं आहे का परत विठ्ठलवाडीला? काकाने शांतपणे विचारलं. अजून तसं ठरलं नाही काका, हळू आवाजात अमू म्हणाला. ठरव लवकर मग. पण सध्या 5 वर्ष तरी इथून हलता येणार नाही, एवढं लक्षात राहू दे. पुढचं काय करेस ते ठरवून सांग मला, कारण मग मलाही पुढच्या गोष्टी ठरवाव्या लागतील आणि माझे निर्णय घ्यायला मग बरं पडेल मला. काका म्हणाला तसं अमू अगदी शांत झाला. सगळेच शांत झाले. काका, उद्या त्या काळे वकिलांना भेटायला जायचंय. मी डायरेक्ट आधी त्यांच्या ऑफिसमध्ये जाईन आणि मग तिथून ऑफिसला येईन. चालेल ना? अमूने विचारलं. हो चालेल. मग पुढे अमूचं काही बोलणं झालं नाही. बाबा, उद्या माझी एज्युकेशन टूर जाणार आहे, माहिती आहे ना? मला थोडे पैसे हवेत, ती म्हणाली. आईकडून घे. पण हे बघ सई, तिथे क्षितीसुद्धा असणार. खरं तर तुला काही सांगायची गरज नाही, शाणी आहेस तू. पण आता तुमचं जमलं म्हणून मर्यादा सोडून वागायचं नाही. चांगल्या मित्रमैत्रिणीप्रमाणे जी मर्यादा पाळायला हवी ती सगळी तुम्ही पाळायची. बाकी तू समजूतदार आहेस. क्षितिजसुद्धा समंजस आहे, शेखरने समजावलं. काळजी करू नका बाबा, मी अगदी तुमच्यासारखीच प्रॅक्टिकल आहे. उगीच इमोशन्समध्ये वाहवत जाणार नाही. तुम्हाला बोल लागेल, तुम्हाला कुणी नावं ठेवेल असं तर अजिबातच वागणार नाही. शेखरने तिच्या डोक्यावर हात ठेवला. सगळ्यांचं जेवण झालं आणि मग सगळे आपापल्या रूममध्ये झोपायला गेले. रात्री कीर्तीने अमूला फोन केला. उद्या सकाळी भेटूया असं म्हटलं. अमूने आधी काळे वकिलांचं काम आटपलं आणि कीर्तीला फोन केला. कीर्तीची मीटिंग दुपारी होती, त्यामुळे थोडा वेळ का होईना त्या दोघांना भेटता आलं. थोड्या गप्पा झाल्या. यावेळेस भविष्यकाळाची स्वप्न रंगवली. अवनी आज सारखं सारखं ऑफिसच्या गेटकडेच पाहत होती. काय झालं, हे अजून आले का नसतील? काही काम होतं असं तर काही म्हणाले नव्हते. कुठे बाहेर जायचं होतं तेही सांगितलं नाही. घड्याळात पाहिलं 12 वाजत आले होते. लंचपर्यंत तरी यायला हवेत. काल साहेबांनी सांगितलं म्हणून बिटाची कोशिंबीर जास्त आणली आहे. आज तरी मूड कसा आहे काय माहीत. तिचं लक्ष मग त्याच्या रिकाम्या पाण्याच्या बाटलीवर गेलं. ती गुपचूप उठली, त्याची बाटली भरून ठेवली. आल्यावर आधी घटाघटा पाणीच पितील. 12:30 वाजले तसं अमित आत आला. त्याने तिच्याकडे पाहिलंच नाही. तिच्याबद्दल आता वाईट वाटत होतं. हृदय पिळवटून निघत होतं. पण तिला आपल्याबद्दल आता प्रेम वाटता कामा नये. पुढे त्याचा तिलाच जास्त त्रास होईल तेवढं तिच्यापासून लांब राहिलं पाहिजे. ती आपल्यामध्ये गुरफटता कामा नये, हीच भावना आणि हेच विचार त्याच्या मनात होते. तिने गुड आफ्टरनून म्हटलं. त्यानेही अगदी रुक्ष पद्धतीने गुड आफ्टरनून म्हटलं आणि पाण्याची बाटली उचलली.
ती जड लागली म्हणून त्याने बाटलीकडे पाहिलं. मी भरून ठेवली आज, ती म्हणाली. कशाला? तुला कोणी सांगितलं होतं? त्याने विचारलं. कुणी सांगायला कशाला हवं? सहकाऱ्यांची मदत केली तर काय झालं? ती म्हणाली. मदत फक्त कामात कर, बाकी गोष्टीत नको मला, तो म्हणाला. तिला वाईट वाटलं. काय झालं? आज का चिडचिड करताय? तिने विचारलं. मी कुठे चिडलोय? चिडलेला दिसतोय का मी? तेही त्याने रागानेच विचारलं. अजिबात नाही, गौतम बुद्धांसारखी शांत मुद्रा आहे आपली, ती म्हणाली. तसा तो थोडा शांत झाला. कॉफी आणू का? तिने विचारलं. अगं, आत्ताच काहीतरी सांगितलं ना तुला, त्याने पुन्हा रागानेच विचारलं. बरं, नाही आणत, चिडू नका, शांत व्हा. तिने मग तिच्या कामाला सुरुवात केली. त्यानेही त्याचं काम सुरू केलं. काकाकडे जाऊन वकिलांचे अपडेट दिले. लंचमध्ये ती उठली, तो बसूनच राहिला. लंचला येत आहे ना? तिने हळू आवाजात विचारलं. तू हो पुढे, मी थोड्या वेळाने जाईन, तो म्हणाला. असं काय करता? चला ना, एकटीला जेवायला मला पण कंटाळा येतो, ती म्हणाली. मग तुझं एंटरटेनमेंट करायला मी येऊ? माझं काम सोडून येऊ? आणि डबा जेवताना गप्पा कशाला मारायला हव्यात? जेवण संपवायचं, जागेवर येऊन बसायचं. नाहीतर आपल्या इकडच्या तिकडच्या मित्रांना फोन करायचा. त्या आदित्यला फोन कर, इतर कोणत्या मैत्रिणींना फोन कर. माझ्या मागे का लागली आहेस? तो म्हणाला तसं तिचा चेहरा अगदी पडला. त्यालाही खूप वाईट वाटत होतं. बरं, राहू दे. मग बिटाच्या कोशिंबिरीचा डबा ठेवून जाऊ इथे? तुमच्यासाठी आज जास्त आणली होती, ती म्हणाली. नको आहे ग मला, माझ्या काकूने पण दिली आहे. आणि हे बघ, उद्यापासून आणत जाऊ नकोस. जास्तही नको आणि कमी नको. माझ्यासाठी काहीही करायची गरज नाही, कळलंय तुला? त्याने रागानेच म्हटलं. आता मात्र तिच्या डोळ्यात पाणी जमू लागलं. तुम्ही असं का वागताय माझ्याशी? माझं काय चुकलंय ते तरी सांगा, मला सहन होत नाहीये, ती कळवळून म्हणाली. त्याला आणखीनच वाईट वाटलं. हे बघ, उगीच रडू नकोस. लोकांना काय वाटेल? मी काहीतरी बोलतो आणि तू रडतेस. उगीच माझ्या डोक्यावर खापर फुटायला नको. काका जर मला ओरडला तर मग बघच तू. असंही आता तो बाहेर येईल, तू जा इथून. मग तिने चटकन डोळे पुसले. ती लंच करण्यासाठी निघून गेली. कसे बसे 2 घास खाल्ले आणि सीटवर येऊन बसली. ती आली पाहून मग अमित उठला, लंचसाठी गेला. तिच्यापेक्षा कदाचित त्यानेच तिला जास्त मिस केलं. सॉरी अवनी, मी तरी काय करू? तू माझ्यात गुंतायला नकोस. पुढे तुलाच त्याचा जास्त त्रास होईल ग. त्या स्केचमध्ये माझ्याबरोबर तू नाहीस, कीर्ती आहे. तू तर फ्रेमच्या बाहेर आहेस, कारण आता आमचं स्केच तूच करणार आहेस. प्लीज बाहेरच राहा, नाहीतर आमचं स्केच पूर्ण होणार नाही. लंच करून तो जागेवर येऊन बसला. तोच काकाने त्याला आत बोलवलं. काय झालं काका, एवढ्या घाईघाईने बोलवलंस? अमूने विचारलं. हो रे अमू, एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती. आत्ताच शशीचा फोन होता रे. दादाच्या कंपनीत काहीतरी प्रॉब्लेम झालाय. कुणीतरी कंपनीचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, शेअर सर्टिफिकेट, त्याचं जे कपाट होतं ना, ते फोडायचा प्रयत्न केला. CCTV फुटेज पाहिलं, पण कुणीतरी तेही डिलीट केलंय. पोलीस केस झाली आहे. तुला शशी माहिती आहे ना, तो अगदी घाबरून गेलाय. त्यात प्रसाद आज इथे मीटिंगसाठी अडकलाय. आजची मीटिंग अटेंड करून प्रसाद उद्या तिथे पोचणारच आहे, पण त्याला पोचायला उद्याही संध्याकाळच होईल. तेव्हा शशी आणि मी, आम्ही आता निघतोय. उद्या सकाळी काय प्रॉब्लेम झालाय ते पाहणार. उद्याचा दिवस तिथेच राहावं लागेल. परवा बाकी मी परत येतो. तू येतोस माझ्याबरोबर? असंही तुला विठ्ठलवाडीला जायचंच होतं ना, काका म्हणाला. आता तिथे काय ठेवलंय? अमू पटकन बोलून गेला. म्हणजे काय? काकाने विचारलं. अरे म्हणजे आता तिथे काय काय वाढून ठेवलंय काय माहीत, सगळाच गोंधळ असणार. मी काय म्हणतो, मी इथेच थांबतो काका. तेजू घरी नाही, सई पण घरी नाही. काकू बरोबर कोणीतरी हवं ना. मी थांबतो, तू जाऊन ये. हां, तेही बरोबर आहे. पण काका, हे सगळं कुणी केलं असेल रे? अमूने काळजीने विचारलं. कोण करणार? बल्लाळशिवाय अजून नालायक माणूस आहेच तरी कोण? शेखर म्हणाला. अमू पुढे काही बोलला नाही. त्याला कीर्तीचं म्हणणं आठवलं. ती लग्न करून इथे आली तरी तिला हे सगळं ऐकावंच लागणार. काकाला तरी कसं समजावणार? बरं अमू, मी शर्वरीला पण सांगितलंय. हे बघ, घरी तुम्ही दोघंच असणार, नीट काळजी घे. ऑफिसमधून वेळेवर निघत जा. अख्खा दिवस शर्वरी एकटीच असणार, ठीक आहे ना? आता मी लवकर निघतोय. तयारी करून शशीबरोबर निघून जाईन. हो काका,
असं म्हणत अमू जागेवर येऊन बसला. काकाला कधी समजणार की बल्लाळ मामा तसा नाही. आता सुद्धा या सगळ्या प्रकरणात बल्लाळ मामाचा हात असणार असंच तो समजतोय. पण ते सगळं सिद्ध व्हायला हवं, म्हणजे मग त्याचा गैरसमज दूर तर होईल. निघताना अवनी त्याच्याकडे पाहत होती. त्याने अजिबातच लक्ष दिलं नाही. लॅपटॉप बंद केला. तो सरळ निघून गेला. अवनी मात्र अस्वस्थ होत राहिली. 2 दिवस हसत खेळत राहणारी अवनी आज अचानक शांत कशी झाली? त्याचं कारण कीर्तीला समजलं. कुठेतरी या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत का असंही वाटून गेलं. पण कुणाच्या हातात काहीच नव्हतं. अवनी आज बोलायच्या मूडमध्ये नव्हती. ती तिकडे तोंड करून झोपून गेली. कीर्तीसुद्धा झोपायचा प्रयत्न करू लागली, पण ती अस्वस्थ होत राहिली. अमूसुद्धा तर कीर्ती उद्या जाणार आणि बिचाऱ्या अवनीला कारण नसतानाही दुखावलं म्हणून दुःखी झाला होता. त्याचंही मनस्वास्थ्य हरवलंच होतं. तोही तर अस्वस्थच होत राहिला. आता पुढे काय काय होईल ते पाहूया पुढच्या भागात.